हॅलो पार्ट पीपल, दिस इज सौरभ और मी आत्ता आलो आहे आमच्या स्टुडिओमध्ये जिथे मोस्टली सगळं काम होतं. तर आपण एक थोडक्यात जाणून घेणार आहोत की एका प्रत्येक फोटो मागे जो आम्ही बनवतो तर त्यात एक थोडक्यात प्रोसिजर काय असते ते आपण जाणून घेऊयात. त्यासाठी आपण पहिल्या टेबलवरती जाऊयात जिथे अनुष्का बसलेला आहे. सो अनुष्का सध्या एका व्हॅन गॉग फोटोवरती काम करते, तर आपण तिच्याकडून जाणून घेऊया की काय प्रोसिजर असते आणि काय मेथड्स ती यूज करते त्यासाठी. सो हाय अनुष्का, हॅलो सर. कशी आहेस? मी मस्त. आम्हाला एक थोडक्यात माहिती दे ना, तू काय काम करतेस? हां, तर मी वॅनगॉग फोटो करते. आपला जो बेस्ट सेलर आहे तो सिंगल वॅनगॉग. आणि याच्यामध्ये आपण ऑरेंज, येल्लो आणि ब्ल्यू हे असे 12 शेड्स यूज करतो. आणि त्यांनी आपला ग्रेडियंट लुक तयार होतो एक फोटोचा. आणि वॅनगॉग आपण स्टेरीनाईटवरून इन्स्पायर झालेलो आहेत. आणि पंच करायला लागतं पहिल्यांदा फोटो बरोबर सर्कलवरतीच, आत पण नाही बाहेर पण नाही, आणि सेम डिस्टन्सवरती पंच करायला लागतं आपल्याला पहिला. आणि त्याच्यानंतर आपण हे बॅक स्टिचनी एम्ब्रॉयडरी करतो ह्याच्यावरती. ते असा लुक येतो त्याचा. हा सिंगल सर्कल आहे आणि हा वेगळ्या पॅटर्नमध्ये. ओके, सो ती एक पहिली प्रोसेस होती. सो जेव्हा अनुष्काला फोटो दिला जातो, अनुष्काला फक्त एक प्लेन फोटो विथ त्याच्या डिझाईन पॅटर्नसोबत दिला जातो. सो अनुष्काचा जॉब असतो की ती फोटोला पंच करेल आणि नंतर पुढच्या व्यक्तीकडे पास करेल आणि त्यानंतर त्यावरती एम्ब्रॉयडरी होऊन नंतर थर्ड स्टेजमध्ये मग त्याची फ्रेमिंग होईल. सो सध्या अनुष्काचा पार्ट करते विच इज पंचिंग अँड लाईक एक्झॅक्टली ट्रान्सफरिंग द डिझाईन ऑन द फोटो. सो आजच्या पार्टमध्ये आपण एवढंच सांगूयात. उद्याच्या पार्टमध्ये आपण त्यावरती एम्ब्रॉयडरी कशी होती हे बघूयात. सो पुढील भागासाठी वाट बघा. धन्यवाद.